जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मित्रांनो, जय भीम. मी युवराज डोंगरे, हे निलेश बैले. तर एक आपण आंदोलन करणार आहोत. आंबेडकरी चळवळ नाही, 59 जातीतील सगळ्या नेत्यांनी याच्यात सहभाग होणं गरजेचं आहे. एससीच नाही, एसटी, ओबीसी, एनटी जेवढे बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षणाचं महत्त्व काय आहे, आरक्षण कोणासाठी आहे आणि आरक्षण कशासाठी आहे हे अजूनही शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजाला अजून माहीत नाही. बरोबर नाही का? बरोबर. आणि हे आरक्षण कोण खाऊन राहिलं? कारण जे आरक्षण खाणारे जे नोकर किडा आहे, नोकरशाही किडा आहे, ज्याने आरक्षणाच्या बलावर नोकरीला लागले आहे आणि हे काय करत आहे, पुत्रत आहे त्या आरक्षणाला, म्हणजे त्याचीच पिढी ते आरक्षण खाऊन राहिलं. म्हणजे दुसरा कोण येत असेल तर त्याला हाकलून देऊन राहिले. म्हणजे जो शोषित, पीडित, वंचित त्याला खरंच नोकरीची गरज आहे, त्याला नोकरी मिळून राहिली नाही. कारण याच्यासाठी आहे, कारण हे आपलं आरक्षण वर्गीकरण करण्याचा प्रयत्न मातंग समाज करून राहिला. वर्गीकरण याच्यामध्ये आपलं भवितव्य नाही. त्या कारणामुळं आपण असं काही केलं पाहिजे की आपलं आरक्षणही जपलं पाहिजे आणि सगळ्या शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजाला नोकरी लागली पाहिजे. कारण आपले मुलं जास्त करून नोकरशाहीकडे कुठले आहे, पोलीस आणि आर्मी, दुसरं काहीच नाही. आपले लेकरं क्लास 1, क्लास 2, क्लास 3 याच्यामध्ये आहे का? नाही आहे. आपले लेकरं कुठल्याही मोठ्या पदावर नाही आहे. का नाही आहे? कारण आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. कारण इथं कसं आहे, जेव्हा आरक्षणाचा कोठा, एससीचा कोठा 15 ते 20 जागा निघतात कुठल्याही याच्यात, तर ह्या कोठा ॲटोमॅटिक भरला जातो. हा तुमच्यापर्यंत येत नाही. का भरला जातो? कारण तिथे जे पैशाने बळकम असतात लोक, आर्थिक दृष्टीने बळकम असतात, ते लोक काय करतात, आपले लेकरं लावतात तिथे. कारण आपल्यापाशी शिक्षण आहे, आपल्यापाशी डिग्री आहे, पण त्या शिक्षणाला आणि डिग्रीला काहीच महत्त्व नाही, त्याला नोकरी नाही. कारण आपण हे जे शिक्षण घेऊन आलो, नोकरीसाठी घेऊन आलो ना. कारण एवढं मोठा शिकून राहिलो आपण. तुम्हाला माहिती आहे नीटची पेपर कुठे झालेली आहे. आपला अभिजित चिपके हा मोर्चा करून राहिलेला आहे काँग्रेस जनता पार्टीचा दिल्लीला. का करून राहिला? कारण त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या कारणासाठी. पण शिक्षणाचं महत्त्व ज्या लोकांना कळते, जे लोकांनी मेहनत घेतली. आता हे जे आरक्षणाचा जो किडा आहे, आरक्षणाला कीड लागून राहिलेली आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कशासाठी दिलेलं आहे निलेश भाऊ? वंचित बहुजन जे समाजामध्ये दबले कुचले लोक आहे, त्या सर्वांपर्यंत आरक्षण आणि आरक्षणामधील जो नोकरी वर्ग आहे, ज्या नोकरी वर्गाने आरक्षण घेतलेलं आहे, त्यांनी समाजाच्या हितासाठी कोणते कार्य केलेले आहे? जे लोक मोठ्या मोठ्या पदावर गेले आहेत, त्यांनी समाजाच्या हितासाठी असे कोणते आंदोलनं करून त्या लोकांना नोकरीविषयी या अन्य कोणत्याही ज्या काही सवलती आहेत त्याच्याबद्दल कोणते मार्गदर्शन केलेलं आहे? कोणतेच नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा की यांनी फक्त कसं आहे, नोकरी करून स्वतःचा संसार, स्वतःचा घरदार चालवला आहे. समाजाच्या हितासाठी यांनी नोकरी वर्गाने कोणतंच काम केलं नाही. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीला हा जो नोकरी वर्ग जो एकच खुर्चीवर चिपकून बसलेला कोणी असो, तो न राहता प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. आणि समान संधी म्हटलं म्हणजे कसं की इथली जी समानता आहे ही कशी आहे की आज एखाद्या व्यक्तीकडे पुष्कळ धनसंपत्ती आहे, एखाद्या व्यक्तीकडे विचारायला आधी मोलमजुरी करणं आहे. आणि ही परिस्थिती कधी सुधारणार? तर यासाठी एक म्हणजे साधा उपाय की साधी त्याला एक नोकरी होणे आवश्यक आहे, की जेणेकरून तो पुढं आपलं घर संसार व्यवस्थित चालू शकेल. तर यासाठी आपल्याला बदलाव करणे जरुरी आहे. जे लोक चिपकून बसलेले आहे त्यांना खाली उतरवणे आवश्यक आहे, कारण त्यांचा समाजाच्या हितासाठी कोणताच लाभ नाही आहे. बरोबर आहे तुमचं. आता निलेश भाऊने जे बोलले हे खरं आहे. कारण आता बघा, जे वर्गीकरण होऊन राहिलं होतं, काल 30 तारखेला मुंबईमध्ये आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये फक्त नेते होते, गरीब, वंचित. त्यांना असं वाटते की आपली येणारी पिढी ही त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे बा. आपला जे मजुरी करणारे जे रस्त्यावर उतरतात. आणि हे जे बाबासाहेबांचा आरक्षणाची जे उपभोग घेतलेले हे लोक, हे फक्त खुर्ची चिपकून आणि महिन्याचे 2 लाख 3 लाख येऊन राहिला पगार, हे फक्त घेऊन राहिले आणि परिवारात खुशीनं खाऊन राहिले. काहीच करत नाही आहे. म्हणजे त्यांचं मोलाचं कार्य नाही आहे. हा मग राहिला भाग की आपल्यापाशी नोकऱ्या कशा येणार, आपले मुलं नोकऱ्यावर कशा लागणार. आता बघा, सूचितला म्हणजे मी सांगतो, गरीबातला गरीब पोरगा शिकलेला आहे आणि तो मोलमजुरी करू राहिला. त्याच्यापाशी 2 डिग्री आहे, 3 डिग्री आहे. तो काय करू राहिला? मोलमजुरी करू राहिला, बिगारी कामं करू राहिला. 500 रुपये 600 रुपये हजेरीनं काम करतो, दुसऱ्याच्या कंपनीत काम करतो. का तो म्हणतो का आपल्याला इथं नोकरी मिळून नाही राहिली. मग काही नाही. मग वाटलं चला बा आर्मी जॉईन करू या पोलीसमध्ये जाऊ. तिथं आपला किस्मत आजमावतो. मग तिथं लागला तर काय, आपले मुलं मला सांगा क्लास 1 ऑफिसर नाही आहे निलेश भाऊ. नाही. हा
बँकेत कर्मचारी नाही आहे. चपराशी आणि पोलीस आणि जास्त तर मिलिटरी हा बस एवढेच येतात आपल्याला. गुलामगिरीच्या नोकऱ्या करू राहिले. हा आणि चांगल्या ज्या मोठा तहसीलदार म्हणा, ह्या मोठ्या ज्या जागा निघतात, आरक्षणित जागा निघतात, एससी साठी निघतात, बरोबर. एससी साठी निघतात, एनटी साठी निघतात, राखीव जागा खालीच निघतात. राहते. हा खाली जागा कोण भरल्या जाते? हे जे नोकरशाही आहे ना, जे बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या बरोबर लागले त्याचेच लेकरं ते काय करून राहिले, त्याच्यावर लावून राहिले, खुर्चीवर चिपकून देऊन राहिले. म्हणजे इथं कसं आहे, ते आर्थिक परिस्थितीनं काय आहे, पैशानं कमवलेले पैसे आहे, म्हणजे आर्थिक दृष्टीनं प्रबळ आहे ते आणि तिथपर्यंत ते पोहोचू शकते. पण आपण पोहोचू शकत नाही ना. पण माझं एकच मत आहे की ह्या सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकारला माझं निवेदन आहे की तुम्ही वर्गीकरणाच्या मागे न लागता जे SC ST OBC आणि NT मध्ये जे आतापर्यंत आपल्या भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून लोक सरकारी नोकरी लागलेले आहे, जे परिवारातले 1 किंवा 2 लागलेले असतात, त्यांची 20 वर्षासाठी या 30 वर्षासाठी नोकरीचं आरक्षण हे बंद केलेलं पाहिजे, हे माझं मत आहे. म्हणजे 10 ते 20 वर्षासाठी आरक्षणाचं जे आरक्षण आहे हे बंद केलं ना नोकरीसाठी, खोटं नाही सांगत मी तुम्हाला. शोषित पीडित निगडीत जो समाज आहे त्याचे लेकरं 20 वर्षात नोकरीला लागणार म्हणजे लागणार, आणि चांगल्या पद्धतीनं लागणार, आणि कोणीही उपाशी मरणार नाही. सगळे लोक आनंदाने जगणार. तुम्हाला माहिती आहे, सरकारी नोकरीचा पगार स्टार्टिंगला 70 ते 80 हजार रुपये राहतो, आणि तो 20 वर्षात त्याला पगार किती राहते? 2 ते 3 लाख रुपये. महत्वाची मुद्दा म्हटलं म्हणजे एक की राजकारणामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्यांदा संधी देऊ नका. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणासाठी 10 वर्ष दिलेलं आहे, 10 वर्षाचं आरक्षण दिलेलं आहे. तसं बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षासाठी आरक्षण दिलं राजकारणात, तसंही नोकरी क्षेत्रात पण त्याची हे असली पाहिजे, मर्यादा असली पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून तुम्ही सांगा. कारण कसं आहे, शोषित पीडित निगडीत समाजाला ह्या पदापर्यंत आपल्याला जाऊ शकून राहिलो नाही. कारण का नाही? कारण हे जे नोकरशाही लागलेले, बाबासाहेबांचं फुकटचं आरक्षण खाऊन नोकऱ्या लागलेल्या आहे. आणि तुम्हाला माहित आहे 15 जागा निघतात, कुठे 20 जागा निघतात, कुठे महानगरपालिकेमध्ये जागा निघतात. हेच लोक आपल्या भरती भरून राहिले, निष्ठेदार असो, आपल्या परिवारातले लोक तेच भरून राहिले, तेच लोक आहे. गरीबाचं पोरगं कधी समोर घेऊन चालले नाही. मग यासाठी आपल्याला सरकारला माझं एकच निवेदन आहे की तुम्ही असं वर्गीकरण करा, अशी जनगणना करा की ज्या घरामध्ये सरकारी नोकरीमध्ये 1 किंवा 2 जण लागले असेल तर तिथं 20 वर्षासाठी सरकारी नोकरीचं आरक्षण स्थगित करून द्या, बॅन लावून द्या. म्हणजे 20 वर्ष त्याच्या पोरगा कोणीच लागणार नाही, त्याच्या कुटुंबाला कुठलीही नोकरीला लागणार नाही. असं असलं ना तर गरीबातला गरीब दादा नोकरीला लागू शकतो, क्लास 1 ऑफिसर बनू शकतो. तुमचं म्हणणं काय आहे कमेंट करून तुम्ही सांगा. आणि वर्गीकरणाच्या मागं लागू नका. बरोबर नाही काय? या काय नोकऱ्या यामुळं काय झालं आहे की जे नोकरीवर नाही आहे त्यांचे लग्नाचे मोठे वांदे होऊन राहिले. मेन मुद्दा हा आहे. आणि हे काय होऊ राहिलं, यानंतर जे काही जवान पिढी आहे समाजामध्ये, ज्या बौद्ध समाजामध्ये जवान पिढी राहणार नाही आहे, सर्व म्हातारे होऊन गेले. लग्नाचा जो वयमर्यादेचा गड आहे हा पण खूप मोठा वाढत चालला आहे. वयमर्यादा वाढत चालली, लग्न होत नाही मुलांचे, आणि हा पण समाजावर दुष्परिणाम होणार आहे. आणि ज्यांची मुलं नोकरी आहे त्यांचेच लग्न होऊन राहिले, त्यांचेच मुलं बाळ होईल, त्यांची नोकरीवर लागतील, त्यांचेच मुलं बाळ होईल. अगदी बरोबर. तर ही आपल्याला जी समाजाची व्यवस्था झालेली आहे घाणेरडी, ही रोखायला आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही याच्यामध्ये भर द्या, तुम्ही जनगणना करा आणि गावोगावी जा, आणि त्याच्या इथे बघा तो शारीरिक क्षमतेने आणि आर्थिक दृष्टीने प्रबळ असत, तिच्या घरातले 1 किंवा 2 जण सरकारी नोकरी करत असेल तर तिथं फुल स्टॉप करा, तिथं त्यांना नोकरीमध्ये आरक्षण घेऊ देऊ नका. हे माझं मत आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं एवढं निवेदन आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण याच्यामध्ये SC ST OBC NT ह्या सगळ्या जातींचा फायदा आहे. आणि सगळ्यात शोषित पीडित निगडीत आहे, जी बिचारे पैशाने कमजोर आहे, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण कुठे आहे तुम्हाला माहित आहे, कुठे भ्रष्टाचार चालू आहे. चांगली नोकरी आहे, पक्क्या पगाराची आहे, 50-60 हजाराची आहे, 1 लाखाचा पगार आहे, तिथं तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये अंदूर डबला घालून द्यास लागते. कारण तो माणूस जाऊन पोचत नाही तिथं. कोण पोचते तिथं? त्याच्यापाशी पैसा आहे, आणि पैसा कोणापाशी आहे? ज्याने बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या भरोशावर नोकरी लागली. महत्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे समाजामध्ये आपलेच जे काही आरक्षणातून जे काही नोकरीवर लागलेले आहे, अन्य कोण्याही पदात आपल्या माणसाला ते कसल्याच प्रकारचा लाभ सरकारी याच्यातून घेत नाही. दुसरी गोष्ट की ते महत्त्वाचा मुद्दा, आपल्या माणसाचं कोणतं काम करत नाही. दुसरी गोष्ट, जे काही खुर्च्यावर बसलेले आहे सर्व हे घुसखाऊ आहेत. त्याच्यानंतर हे न्यायपालिकेत जे बसलेले जे काही लोक आहे हे न्याय करण्यास सक्षम नाही आहे. आणि जो व्यक्ती न्याय करण्यास सक्षम अशा व्यक्तीला तुम्ही नोकरीपासून दूर ठेवत आहे. आणि जे घरून अंदरून निघालेले आहे डायरेक्ट घुसखोरीनं ज्या टेबलावर बसलेले आहे, ते न्यायाच्या व्यवस्थेच्या खिलाफ आहेत. म्हणून आपल्याला ह्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन करायचं आहे. राजकारणामध्ये परिवर्तन करायचं आहे, राजकीय पार्ट्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की जी पार्टी
बहुजन समाजाचे, बहुजन नेत्यांचे विचारधारा घेऊन चालणारी पार्टी राहील. त्या पार्टीलाही पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. अगदी बरोबर. आणि आपल्याला पुढे चालून अशा पार्टीचं राजसत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे आपण, जेणेकरून की कोणाला आपल्याला हात पसरून 10 वेळा भीक मागायची आपल्याला हे नसली पाहिजे. अगदी बरोबर. माझं म्हणणं एकच आहे, गरीबातला गरीब जो शिकलेला आहे, त्याच्यावरची 2 डिग्री आहे आणि तो काबिल आहे त्या नोकरीचा, पण तो काबिल असतानाही तो बिगारीचं काम करून राहिला, प्रायव्हेट जॉब करून राहिला, 500 ते 600 रुपयाची मजुरी करून राहिला, म्हणजे लोकांच्या हमाल्या करून राहिला. आणि जो माणूस जास्त शिकलेला नाही आहे आणि त्याला घुसखोरीतून त्याला टेबलावर बसवलं जाते, खुर्चीवर बसवलं जाते, 50 ते 60 हजाराची नोकरी दिली जाते, अशा माणसाला हाकलून आपल्याला जो खरंच जिम्मेदार आहे, त्याला खरंच नोकरीची गरज आहे, त्याला आपल्याला खुर्चीवर बसवायचं आहे. अशा कितीतरी समाज आहे, त्या समाजामध्ये खरं खोटे सांगत बुद्ध असो, ज्या 59 जाती आहे एस मध्ये आणि ओबीसी आहे, ST आहे, NT आहे, याच्यामध्ये असे भरपूर आहे की 60 ते 70% सगळे लोक मागासलेले आहे आणि ते त्याच्या घरी खोटे सांगत नोकरी नाही आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून त्याच्या घरात कुठलीही सरकारी नोकरी नाही आहे. सरकारी नोकरी कोण आहे? ज्याचा पोरगा आरक्षणाच्या बळावर लागला त्याचाच पोरगा नोकरी करून राहिला. आणि जे लोक भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांनी म्हटलं की कोण शिकलेले आहे, आणि तेव्हा जे आर्य ब्राह्मण समोर आले, याने जेव्हा पूर्ण भारतातल्या खुर्च्या हाती घेतल्या, ते लोक एक सत्तेत आहे, त्याला आपले पाय उतार करण्यासाठी काही ना काही महत्वाचा, अगदी बरोबर आहे, पाय उतार करण्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे आपल्याला तेही हे करावं लागेल की बा हेच लोक का चिपकलेले आहे, न्यायव्यवस्थेपासून तर प्रशासनापर्यंत ते लोक चिपकलेले आहे. याचाही बहुजन समाजाने विचार करायची जास्तीत जास्त गरज आहे. अगदी बरोबर. आता बघा मित्रांनो, हे कसं आहे, आताची युवा पिढी, त्याचं आता त्यांनी निलेश भाऊंनी सांगितलं लग्न होऊन राहिलं नाही, का नाही, कारण मुलीच्या अपेक्षा वाढल्या, का सरकारी नोकरीवाला पाहिजे. आणि असे 30 ते 35 वर्षाचे वयोगटाची मुलं सुसाईड करून राहिले, लग्न नाही होऊन राहिले, तर जॉब करून राहिले, प्रायव्हेट जॉब करून राहिले. मग काय वाटलं तर सुसाईड करून राहिले, आत्महत्या करून राहिले, तर घरात सोडून चालले, पागल होऊन राहिले. म्हणजे का कारण कसं आहे की वय वाढून राहिलेलं आहे, समाजामध्ये जे इज्जतीचे स्थान नाही आहे, त्या कारणामुळे मुलं सुसाईड करत आहे, आत्महत्याला निरोप देऊन राहिलेले आहे. मग विचार करा तुम्ही. आणि आपण कुठं चालू आहे? जातीवादीमध्ये. आपलं आरक्षण आपण कमी करून राहिलो, म्हणजे आरक्षणाला फूट पाडून राहिलो, आरक्षणाचे तुकडे करून राहिलो. जे बाबासाहेबांना आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, भाकर दिलेलं आहे, त्या भाकरीचे तो आपण तोडमोड करून राहिलो. आपलं उपवर्गीकरणाची काही होणं नाही आणि घेणं देणं नाही आहे. उपवर्गीकरण होतही नाही आणि करणारही नाही. आणि तुम्ही कोणी विरोध पण करू नका. विरोध करायचा असेल, जे आता बाबासाहेबांच्या भरोशावर, आरक्षणाच्या भरोशावर नोकरीवर लागले, यांना विरोध करून यांच्या हातून नोकऱ्या शिनाच्या आपल्याला, यांना खुर्चून काढायचं आहे आणि यांच्या पुढात आपल्याला फुलस्टॉप लावायचा आहे. कारण फुलस्टॉप लावल्याशिवाय आपले लेकरं समोर जाणार नाही. कळलं का? जय भीम, जय शिवराय. शेअर करा हा व्हिडिओ, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुमच्या लवकर तुम्हाला भेटीला येणार.